नवी मुंबई महानगरपालिकेच्या 2 एप्रिल रोजी झालेल्या महासभेत भाजपचे नगरसेवक सागर नाईक यांनी व्यापक वायू प्रदूषण निर्मूलन आणि हवेची गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम योजना या विषयासंदर्भात अशासकीय प्रस्ताव मांडला। मात्र यावरील चर्चेत सभागृहातील चित्र वेगळेच दिसून आले। विरोधी पक्षातील नगरसेवकांसह सत्ताधारी भाजपचेही बहुतांश नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने सभागृहात अपेक्षित उपस्थिती दिसून आली नाही। यामुळे अशा प्रकारच्या अशासकीय ठरावांवर होणाऱ्या चर्चेच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। दरम्यान अशासकीय ठराव मांडून त्यावर दीर्घकाळ चर्चा घडवून आणण्याच्या पद्धतीमुळे महासभेचा मौल्यवान वेळ वाया जातो। तर काही सदस्यांनी यावर स्पष्ट भूमिका घेत अशासकीय प्रस्तावांवरील चर्चेच्या कालावधीवर नियंत्रण आणण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे। तर राजकीय व प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाचे निर्णय घेणाऱ्या महासभेत अशा प्रकारे वेळेचा अपव्यय होणे हे शहराच्या विकासाच्या दृष्टीने घातक ठरू शकते। त्यामुळे भविष्यात अशासकीय ठराव मांडताना त्यासाठी निश्चित वेळ मर्यादा ठरविणे आवश्यक असल्याची गरज निर्माण झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।